नमस्कार. मी मुख्य व्यवस्थापक क्रांती बोटेक चिमूर तंत्रज्ञान. मी समीर कारेकर. संपूर्ण शेतकरी मायबापांना माझ्याकडनं नमस्कार. मी आज आपणापुढे महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलोय. जैविक खत वापरणे. जैविक खत जे बॅक्टेरिया असतात त्याचे प्रकार. जैविक खतामध्ये मुख्यत्वे स्रोत आहे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. तृणधान्य वर्गीय गवतवर्गीय पिकामध्ये ज्वारी, मका, बाजरा, गहू, तांदूळ या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर, ॲझोटोस्पिरिलम, ब्ल्यू ग्रेन अल्गी, ॲझोला हे 4 मुख्य नायट्रोजन फिक्सिंग नत्र पुरवठा करणारे खत आहे. त्यानंतर डाळवर्गीय पिकामध्ये ज्याच्या मुळावर गाठी येतात त्यासाठी तूर, मूग, उडीद, चवळी, वाटाणा यांच्या मुळावर गाठी येत असल्यामुळे त्या पिकासाठी आपण मुख्यत्वे रायझोबियम वापरावे. त्यानंतर ही कोणत्या अवस्थेत लावावं, बियाण्याला ट्रीटमेंट कोणत्या वेळेस कोणत्या पिकाची करावं. जर कपाशी पीक घेतलं आपण तर त्याच्यासाठी ॲझोटोबॅक्टर, ॲझोटोस्पिरिलम लावणं गरजेचं आहे. त्याला बियाण्याला ते प्रति किलो मदर कल्चर असेल तर 50 ते 100 ml बियाण्याच्या आकारानुसार लावावे. अधिक त्यासोबत फॉस्फेट विरघळणारे जीवाणू. जर आपण जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट घातले असेल आणि फॉस्फेट मिळायसाठी 45 दिवस लागत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितोय की त्वरित मुळाला फॉस्फेट मिळेल तरच मुळं खोल जातात आणि मुळांची चादर तयार करतात. हे फॉस्फेट विरघळणारे जीवाणू हे फार अत्यंत महत्त्वाचा रोल त्या झाडाच्या मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीमध्ये, मायक्रोरायझामध्ये गरजेचं आहे. ते फॉस्फेट विरघळून मुळाला ओढून देण्याची क्षमता ठेवतात. त्याच्यामुळे आपण झाडाच्या बुडाशी दिलेलं फॉस्फेट हे विरघळतं आणि मुळं ॲब्सॉर्ब केल्यामुळे पहिल्यांदा झाडाचं स्रोत मूळ खोलात जाऊन बॅलन्सिंग करणारे सेकंडरी रूट्स मोठ्या प्रमाणात वाढ होते. बॅलन्सिंग करणारे सेकंडरी रूट्स आल्यामुळे वरती झाडाला मोठ्या प्रमाणात बॅलन्सिंग करायसाठी फांद्या येतात. सेकंडरी रूट्स नंतर अतिशय महत्त्वाचा रोल ते झाडामध्ये खेळतात ते म्हणजे ॲब्सॉर्प्शन करणारे रूट्स, ओढून घेणारे. ते म्हणजे टॉर्टोडियम म्हणजेच पांढरे केशमूळ. हे झाडाला फार गरजेचे असतात कारण जे टाकलेले खत ते बॅक्टेरियांनी विरघळल्यानंतर ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणजेच झाडाची फांद्याची संख्या वाढवायची असेल, मुळाची खोली वाढवायची असेल तर आपल्याला फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे सीड ट्रीटमेंट करणं किंवा ड्रेंचिंग करणं फार काळाची गरज आहे. त्यानंतर येतंय पोटॅश. हा पोटॅश
म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 60% असतं एका क्विंटलच्या मागे. हा पोटॅश काय रोल करतोय? मी विदर्भात बघितलंय की माती परीक्षण जो रिपोर्ट येतोय त्याच्यामध्ये 300 किलोच्या अभाव पोटॅश दाखवतोय, पण खाली एक वाक्य लिहिलेलं असतं नॉन अवेलेबल फॉर्म. हे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया का गरजेचे आहेत? आपण जो झाडाच्या बुडाशी पोटॅश टाकतोय तो भेटायला 32 दिवस लागते आणि जमिनीत मुबलक प्रमाणात पोटॅश आहे. पोटॅशचा मेन रोल आहे झाडाचं खोड तयार करणं, फांद्याची संख्या वाढवणं. आणि त्यासाठी सुरुवातीला जर झाडाच्या बेसल डोजमध्ये आपण जर पोटॅश टाकला तर खोड चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल, फांद्यांची संख्या वाढेल. आणि जर उत्पादन वाढवायचं असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे झाडासाठी फार अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा पोटॅश सोल्युबलायझिंग मोबिलायझिंग बॅक्टेरिया सीड ट्रीटमेंट केल्यामुळे काय होईल, तो जे पोटॅश टाकलेले जमिनीत स्टेबल झालेलं पोटॅश आहे याला विरघळून पांढऱ्या मुळाद्वारे झाडात ओढला जाईल आणि झाड लहान असेपासूनच खोडाची निर्मितीसाठी ती उपयुक्त ठरेल. सुरुवातीला जे खोड बनणं चालू होईल, जसं जसं त्याच्या झायलम फ्लोएम हे ॲक्टिव्हेट होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या झाडाची भविष्यात रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ फार मोठ्या प्रमाणात होईल. आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणजेच येणारं उत्पादन चांगलं मिळण्यासाठी